अरे पडशीन पोपट्या. अरे काय दिवसा डोळ्या झोपतो. नशीब तरी बायको नाही घरी. काय करतो रातभर. उन्हात तानाचं बसलं हवेला लागली झोप मग त्याला काय खरंच पण माणसं पुण्याला गेले ना बदलून जातात रे. बदलून जाते. मग काय येतं हा. 4 दिवस झाले गावात आला तू. आला का भेटायला मला. तुला दुकान सुटत का? मग दुकानात यायचं तो भेटायला. तू होता का गावात? तो होता का तपास इथे दुकानात यायचं भेटायला? 2 दिवस गेलतो बाहेर. काय आला? लग्न होतं ना मेवणीच्या मग पोराचं. तू बाहेर गेला ना मला शिकतो काय? अरे पण आले होते यायचं ना तू. अरे आल्या मला माहितीच नाही तू आलेला. बरोबर आहे ना. झाले आहे ना जोडीला तुला. मग माई कशी गरज लागन तुला. आल्या आल्या पहिलं नाव तो काढलं होतं. हम्म. पण ते म्हणले का गावात नाही कुठं गायब झाला काय माहिती. आलं ना का न माया. बरोबर झाले ना काड्या केल्या असतात माया तुझ्याजवळ. झालं ना? मग झाल्या चांगला माणूस आहे. हो मग झालं चांगलाच आहे. श्याम्या वाईट आहे. हे जाऊन दे तिकडं. दुकान कसं काय चाललंय? चांगलं चाललंय भाऊ. पोटापुरता भागत आहे. व्यवस्थित आहे एकदम. मी काय म्हणतो पुण्याला मी एक गोष्ट लय मिस केली बा. काय सांगतो. आपली पार्टी. करू ना मग. येडा काय. तेच विचारणार होतो मी तुला. मित्र एवढ्या दिवसानंतर गावाकडे आलाय काहीतरी झालं पाहिजे पार्टी फिरटी. हा सगळं होणार. होणार ना? सगळं होणार. फक्त जालेला घेऊ नको खडे आणायला मध्ये. घेऊन त्याला तो आपला मित्र आहे. अरे याडा आहे का तुला नाही माहित. 2 पॅक झाले ना रुबाब सुरू होतो त्याचा. आणि असा चालू होतो की हॉटेल मालक पाहत नाही वेटर पाहत नाही. 2दा केस मथून वाचलाय बळ बळ त्याला. हानीतोच त्यो. मग एक काम करावं लागेल आपल्याला. नियोजन असं करावं लागेल ना आपण पार्सल आणू हॉटेलला नाही बसायचं कुठतरी राम रानात जाऊन बसू. नियोजन? नियोजन असं. ये मग? माझा मित्र आपला. काय म्हणताय कुटुंब नियोजन? तुमचं काय चाललं होतं कानात गुलगुल ते त्याला म्हणत होतो 2वर बास कर आता कुटुंब नियोजनाचा विषय चालू होता. गप बसा खोटं नका बोलू जाल्याला काहीतरी निवेदन अरे नियोजन म्हणजे आता आलाय ना पुण्याहून त्यो. मग आता गावात काय करायचं बा. धंदा पाणी नियोजन. हा, पुढचं पुढचं काय. भविष्याचं. हा. भविष्याचं म्हणजे बायका पोर आहेत घरी नोकरी पाणी धंदा शेती बिती काय नियोजन करायचं बा हे चाललं होतं. हे नियोजन चाललं होतं. 5-6 दिवस झाले तुम्ही भेटले नव्हते का एवढे? कोण? आजच भेटलोय ती लग्नाला गेलतो ना. हा दुकान बंद नव्हतं होय माझं. तुला तर काही ध्यानच नाही. तुला पॉपट्या आला म्हणलं तुला श्यामीचे काय करत राहिले आता. तसं नाही येड्या तू लग्नाला गेला तर मग कुठं भेटायचं पण श्याम्या मग तुम्ही ना काहीतरी तू लपितच ऐक ना, मी काय म्हणतो ही बावळाट ही ऐकायचं नाही. याला किती समजून सांगितलं तरी हे बघ मला लागली भूक. मी आता जातो घरी जाऊन माय तुकडे तोडतो. तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही मिटून घ्या. जाऊ का मग? हा हा हा. येऊ का झालो? बघत्या चला येतो. खोटं बोल नको बरं का जाल्याला. हे चल येऊ का. मला बी लई भूक लागली भाऊ. मी येतो. हा सुगंधाचं तुला सांगतो पोपटे एकदम भारी काम आहे. आवरलं का बसली आपली निवांत. बसले आपली निवांत म्हणजे काय तुमच्या पोटात दुखतं का? मला गुचकी लागली म्हणून बाहेर बसले मी. प्यायची ना मग काय पाणी. आमच्यात पाणी पिण्यात गुचकी लागली. आमच्यात म्हणजे मी काय काय दुसरं कोणी काय आमच्याकडे मी पाणीच पिता. पिलं पण जात नाही. नवऱ्याने आठवण काढली असं लय दिवस झाले घरीच नाही आले ना. हा वर बघ. काय वरती आता? अरे वर बघितलं गुचकी जाते असं म्हणते. अहो किती कशावर पण विश्वास ठेवता तुम्ही. तसं नसतं ते. वर पाहिलं काय होतं हे घासा जो असतो ना आपला असा ताणला जातो आहे की नाही आले पोपट्या. कशासाठी? त्याच्यामुळं आले कशासाठी? फुटाने ते काय? अरे, तसं नाही रे. काय झालं मला आहे ना दुकानात फुटाने विकायला ठेवायचे ना. ते काय होतं आई ते आणले का त्यातले गडांग नाही त्यात. हा, मग मला लय. माहिती तू आहे ना बाहेरून भाजून आणत असते ना ते फुटाने. अहो, लय भारी असतात ते तुम्हाला काय सांग. तुला सांगतो पोपट्या सुगंधाचे फुटाने एक नंबर. इतके मस्त लागतात. सुगंधाचे फुटाने मारीन सुगंधाचे कुठं कुठं मिळतात फुटाने ते? अहो ते करून भेटतात. आता बरेच दिवस झाले मी आणलेले संपत आले थोडेच राहिले आता मला. एक काम कर ना मला टाकायचे ना बनायला. त्याच्यामुळे ना थोडे टेस्ट आण ना आम्हाला. तुम्ही बनवायला टाकणार तुम्ही आता? हा मग आता मग तू हे खाल्ले किती किलो घेऊन जाणार आहे? एक पायली भर लागायचंच मला दुकानात विकायला आपली. मग शेराभराची मला पण करून आणावं. चालतंय ना. तू आधी आण तर खरी टेस्ट ला आम्हाला. तू हे चव वाटली चांगली फुललेले असले तर मग लगेच तू बी घेऊन जाता येते. आण फुटाने आण फुटाने. हा बरेच आण बरं का. बरेच म्हणजे काय आता काय पाठीभर आणता का? अरे म्हणजे चव कळली पाहिजे तोंडावर. दोघं आहेत ना पोपट्यान मी. हा मग आणायची 4. नाही नाही प्लेट भर आणि तिला सांगितलं त्याच्यामुळे. जागा द्या ना मला अरे बसायला. बस ना बस ना. बघू
बघ असे फुललेले असतात पोपट्या फुटाने. नाही तर आपल्या दुकानात येत ना असे सगळे कडंगणीच येतात सगळे. तुला सांगतो मी नुसती. हा अहो चव घ्यायला इतकी फुटाणे. हे शामराव हा. कवरती लेड्यात काढतो सांग आता. भारी या फुटाने हा फुटाने एक नंबर असे. तिकडे पुन्हा बोलशी का आपल्याला. अहो पण मला तेवढेच राहिले. तुम्ही म्हटलं ना थोडेच राहिले. म्हटलं तुम्ही 2-2 घ्यायचे मी खाईन 2-4. सगळे वाचून घेतले. सांगून टाक सांगून टाक. काय सांगून टाक म्हणजे? सांगन त्यो. अगं काही नाही 2-4 वर्षांनी पोपट्या आलाय पुण्याला. म्हटलं मग बस. गावाला. पुण्याहून पुण्याहून गावाला आला. फुटाने काढले ना कुठानेच होते. तर मला काय म्हणत होतं तर आला 4-5 वर्ष येऊन इकडं आपल्या गावाला. तर म्हणलं लई दिवस झाले नियोजनच नाही झालं आमचं. थोडं आपलं बसायचं होतं. अहो, तुमच्या नियोजनाला एक दिवस तरी असा आड जातो का? आणि मला तर फुटाणे चाकणा आवडतो ना. हे मला म्हणला सुगंधा चांगले फुटाणे बनवून आणती. म्हणलं घेऊ तिच्याकडून मग. मग तुम्हाला एवढं खोटं बोलायची गरज पडली? याच्या पुढे जर तुम्हाला खरंच काय लागलं तर देईन का मी? देशील ना. कस काय देईन? आम्ही खोटं नाही बोलणार ना तेव्हा. आता मला माहिती तुम्ही पुढच्याच खरं सांगितलं तरी मी खोटंच मानन त्याला. बरं मी काय म्हणतो चलायचं का चांगल्या कामाला जास्त वेळ नाही लावा. हा बघू बाई गो काय तुम्ही तीर चढवायला चालले. जाऊ मग आम्ही. ऊन होतंय सावलीला तो. येतो सुगंधा. फुटाने चांगले ना. अहो येऊ का. तुम्ही तर येऊच नका पोपटराव. गावात येऊन पस्तावाय. हे सुगंधा ती कशाला आरती रे दोघं तुझ्याकडं. तुम्ही कस काय इथं? तुमचं काय नियोजन नव्हतं काय बसायचं त्यांच्यासोबत? नियोजन कशाचं. नाही अहो ते दोघं पार्टी करायला गेलेत. ते लई वर्षानंतर ते पोपटराव गावात आलाय ना म्हणून. असं म्हणले ना तुला ते. हा मग इथं कशाला आलती. अहो तो शामराव किती चालू आहे माहित नाही का? त्याच्याकडे फुटाणे नव्हते वाटतं. मला म्हणे मला 2-4 पाहिलेचे फुटाणे करायला टाकायचे म्हणे. तुला भारी करून आणते मध्ये टेस्ट दाखव बरं. अहो टेस्ट द्यायला मी डिशभर फुटाणे तेवढेच राहिले आणि ते बाहेर आणले. दोघांनी खिशे भरले आणि चालले गेले इथून. हा ना. हा मग तू बी बस इथं आता मी जातो भाऊ. अहो मला वाटलंच तुम्ही जाणार आहे. जा. असं नियोजन होतं काय तुमच्या दोघांचं. आत्ता कुठं 10-15 दिवस झाले इथं पोपटे आला आणि श्याम्या तू मैत्री विसरला ना. बर तुम्ही कसे दोघं बी प्यायला बसता ना ज्या आल्या बघूनच घेतो. आईला पोपट्या लयच ब्रँडेड माल आणणार तो. तुझ्यासाठी पुण्याहून खास आणून ठेवली होती पण तू इथं नव्हता मग जपून ठेवली तुझ्यासाठी. आणि जेवढी जुनी होईल ना तेवढी बाहेर लागायची. हे खरं आहे बरं का. पण मी काय म्हणतो जालेला घ्यायला पाहिजे तुला. अरे जालेला घ्यायला अडचण काही नाही. एक तर मुळात ते फोकट्या कवा कॉन्ट्रीमध्ये बसणार नाही. आपण कसं कवा मावा खर्च दोघं एकमेकात करू शकतो. आणि हा पण ती बायको बी पेलो बडबड करते दुसऱ्याला. त्याला काय नाही म्हणत. ज्यांनी पाजली त्यालाच बडबड करते. बडबड करती. हा. अरे प्यालेली सगळी उतरी दिदी. जाऊ दे तिकडे फुटाने काढचल. सुगंधाने दिलेले फुटाने करू कुटाने. टाकू इथं खाली. टाक खाली. टाक टाक टाक. आता काय आपलंच सगळं होल वावर जावर. ये वाघ आला वाघ वाघ. अरे वाघ आला पोपट्या पाल. अरे कुठे आहे वाघ. कुठं म्हणजे मकात. मकाच यो तुम्हाला सांगतो एवढा मोठा होता. त्याची जाबडा अयो एवढं लांब लचक काय? शेपूट. अगं बया 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 बया. तुला सांगतो त्या वाघिणीचं एवढंच होतं. काय कान पिल्ल पंजे डेंजर आहे आखी फॅमिली बाबा. तू काय करायला गेलं तिकडे मारायला. काय म्हणजे मकात कशाला जाते माणूस. आयला आम्ही चांगलं दारू पेत बसलो होतो. आमची 90 झाली असती ना राव. अरे या मित्रामुळं वाचले तुमचे दोघांचे जीव. पोपट्या हा नाही तर पेत बसलो असतो ना तर दारू सकट वाघाच्या पोटात गेलो असतो आपण. जो लाल गाजरे होता याला वाघिणीनेच धरलं असतं आणि तुला वाघाने. सोपं नाही भाऊ वाचले नाही तर असं नरड पुढे ते डायरेक्ट. आयला पण बरं झालं तू आला टाइमाला. हा जाऊ का मला लय लागली. आयला पोपट्या हा वाचलो भाऊ आपण. वाघाने आपल्याला खाल्लं असतं. तो आता धरलाच असता भाऊ गाल. हा मी काय म्हणतो श्याम्या पण लय पैसे गेले तरी क्वार्टरला 1800 रुपयाची क्वार्टर होती ती. काय सांगतो. बघायचे का एकदा जाऊन. मला काय म्हणायचं आपण पळायला तेव्हा बाटली घेऊन पळायला पाहिजे होता ना रे. वाघ आल्या तवा राहतं का डोक्यात. चल परत. मला काय म्हणायचंय वाघ काय दारू पिऊ शकत नाही आपण. नाही. हा आपण आपली
दारू घेऊन येऊन दुसरीकडे बसू वाघ तिथं थोडी जाणार आहे, सगळीकडे थोडी जाणार तो वाघ. मोठी काठी घेऊन फक्त थोडं जपू ना. मोठी काठी घेऊन जाऊया. हळू चल पोपट्या, वाघ येतो हळू बघ आधी. तू काय दांडिया खेळायला चालला काय वाघ असं? घाबरणार नाही. वाघाची शेपटी त्याच्यापेक्षा मोठी असते. ओय दारूची बाटली. गलास अयो वाघ दारू प्याला काय आपली? नाही रे, वाघ कसं काय दारू पिईन? उन्हाळ्यात दिवस चालू आहे थोडं थंड वाटत ना, प्याला असन तो. काय बाटली सांगावं? सकट बाटली सगळं बाटली नाही ना. बुच्च्या उघडून प्याला असन मग. नाही राव पोपट्या, मला असं वाटतंय वाघाची बायको संघ होती ना, त्यामुळे वाघाची बायको खवाळली असन म्हणून तो गाला कोणात धरून पाहायला असन. तुझ्या आले तर आपला वाघ आहे. कर भाऊ. काय रे भाऊ, म्हणजे तुम्हाला सांगतो एवढा डेंजर वाघ होता. मी तर नाख्या बघा बघितल्या, इथं त्याच्या लेकराच्या नाख्या, इथं त्याच्या बायकोच्या नाख्या, कुठं नीट पाठीमाग हं. पाठीमाग नाख्या. झाल्या पण दारूची बाटली न ते प्याला ना वाघ. प्याला वाघ नाही नाही प्याला. नाही मला नाही खरं वाटत. वाघ कुठं दारू पित असतो करावं? नाही 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 वाघ दारू प्याला. नाही नाही याला हा नाही पिऊ शकत वाघ. हे बघा पोपट्या, तुझ्या लक्षात येतंय का? आपलाच वाघ दारू प्याला. वाघाची टिरी हाणतो मी आता. हा. थांब झाल्या.